अयोध्येमध्ये दोनच मराठी कुटुंब राहतात पूर्वीपासून. अच्छा. एक देशपांडे कुटुंबीय, दुसरं भागवत कुटुंबीय. जे भागवत कुटुंबीय जे आहेत ते ग्वाल्हेरच्या शिंद्यांकडे चाकरीला होते आणि जी अयोध्येमध्ये आणि वाराणसीमध्ये जे ग्वाल्हेरच्या शिंदेची जी काही प्रॉपर्टी काही मंदिर होते त्याचे व्यवस्थापनामध्ये होते आणि त्याच्यानंतर त्यांना त्यातून काहीतरी एक आनंद मिळत नव्हता म्हणून ते अयोध्येमध्ये शिफ्ट झाले आणि ते अयोध्येमध्येच राहिले. म्हणजे शिंदे वाराणसीला होते तर मग शिंदेला. तसं म्हटलं तर वाराणसीमध्ये अनेक आपल्या मराठी कुटुंब भेटली तुम्हाला. वाराणसीमध्ये आहेत अनेक आहेत. तसं हे भागवत आहेत. आणि दुसरं जे आहे आता अयोध्येचं आणि मराठी माणसाचं नातं काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिलं तिकडच्या काळेराम मंदिराचा इतिहास समजून घ्यायला. एक यवतमाळचे बुलढाण्याचे एक ब्राह्मण होते. त्यांना असं साक्षात्कार झाला म्हणून ते मनशांतीसाठी अयोध्येला आले. म्हणजे प्रभू रामचंद्र त्यांच्या स्वतः सारखे यायचे. त्यांना असं वाटलं की प्रभू रामचंद्र बोलाय म्हणून ते त्यांना भेटायला गेले. दर्शन घेतलं पण तोपर्यंत मंदिर उद्ध्वस्त झालं होतं. मंदिर म्हणजे फक्त अयोध्येमध्ये त्यावेळेला फक्त शरयू नदी होती, रामाचं नाव होतं, जन्मभूमी होतं, मंदिर हा नव्हतंच. की बाबराच्या सैनिकांनी त्या मंदिराचं हे केलं. अच्छा. म्हणजे तेव्हा काहीच नव्हतं अयोध्येमध्ये. हे कधीची गोष्ट आहे साधारण? ही 1542-43 गोष्ट. पण ही 17व्या शतकातली गोष्ट ही गोष्ट आहे. त्यावेळेला ते तिथे आता पूजा करत होते आणि शरीरमध्ये स्नान करत होते. त्यावेळेस त्यांच्या पायाला काहीतरी दगड लागला मग ते बघायला गेले तर त्यांना तिकडे काळ्या पाषाणातली मूर्ती, रामाची मूर्ती दिसली. जेव्हा त्यांनी उचलली तर काळेराम मिळाले. मग त्यांनी ती मूर्ती बाहेर काढली आणि त्या ठिकाणी कसं असतं पूर्वी आपण कसं आधी मंदिर बनवतो नंतर देवाची स्थापना करतो. पण त्यांनी जसं त्यांना मिळालं तर बोला काळेराम मिळाले, त्याचं त्याचं नाव काळेराम पडलं. ते जवळ घेऊन आले. तिथे नागेश्वरनाथाचं मंदिर आहे. ते कुश रामाचा प्रभू रामचंद्राचा मुलगा कुश यांनी त्याची स्थापना केलेली आहे. आणि अयोध्येतल्या पूर्वी जुन्या मंदिरापैकी ते एक मंदिर आहे. तर त्यांनी तिकडे त्याच्या मागे एक पिंपळाचं झाड होतं. त्या झाडाखाली ती मूर्ती त्यांनी ठेवली, प्रतिष्ठापना केली, त्याची पूजा केली आणि नंतर कारण तिकडे मंदिर झालं. आता त्या मंदिराचे जे संपूर्णपणे व्यवस्थापन आहे आणि ज्या मंदिराचे जे पुजारी आहेत ते 18व्या शतकापासून अजून मराठी देशपांडे कुटुंबीयाच आहे. अजूनही त्यांची मुलं अजून आहेत. आणि त्या मंदिराचे सर्व जे ट्रस्टी आहेत त्या ट्रस्टीमध्ये सगळे मराठीच आहेत आणि ते संपूर्णपणे लोक वर्गणीतून ते मंदिर अजून चाललं आहे. आणि असं चाललं अयोध्येतले जे खास मंदिरं आहेत, जे मानाचे 5 मंदिरं जे आहेत, कुठली आहेत म्हणजे जर बघा, एक हनुमानगडी, दुसरं काळेराम, तिसरं नागेश्वरनाथ, चौथं प्रभू रामाची कुलदेवी जी आहे देवकाली आणि चौथं लक्ष्मण किल्ला. हे 5 मंदिराचं फार महत्व आहे. म्हणजे कोणी अयोध्येला जात असेल दर्शनाला तर ही 5-6 त्याच्या व्यतिरिक्त अजून मंदिर आहेत. एक कनक भवन आहे की तिकडे फक्त एकच मंदिर आहे जिकडे कनक भवन की तिथे राजा राम आहे, बाकी ठिकाणी रामलल्ला आहे. हे राजा राम आहे. आणि कनक भवन जे आहे ते माता सीतेला दशरथाने लग्नानंतर जेव्हा पहिल्यांदा चेहरा दाखवला, मूळ दिखाई केला म्हणतात, तेव्हा ते कनक भवन दिलेलं आहे, ते मंदिर दिलेलं आहे. तर कसं म्हणतात की काळेरामाचं जेव्हा दर्शन आपण घेतो तर काळेरामाचे कार्तिक एका पौर्णिमेच्या दिवशी अयोध्येमध्ये परिक्रमा होते, पंचकोशी परिक्रमा, 14 कोशी परिक्रमा होते. तर काळेरामाचं जेव्हा तुम्ही परिक्रमा करता तेव्हा तुम्हाला एक आनंद मिळतो की एक अयोध्येची परिक्रमा. आणि ते जे मंदिर जेव्हा इतिहास जेव्हा शोधला गेला त्यावेळेला हीच मूर्ती होती ज्यावेळेला बाबराच्या सैनिकांनी ज्यावेळेला अयोध्येमध्ये आक्रमण केलं त्यावेळेला तिकडे पुजारीने त्यांच्या सैनिकांच्या याच्यातून मुक्तता व्हावी म्हणून त्या ठिकाणी सर्व ठिकाणी त्या मूर्तीचं एका ठिकाणी रूप ठेवलेलं. हीच मूर्ती ज्याची राजा विक्रमादित्याने स्थापना केली. आणि तो जो बोर्ड आहे 1901ला जेव्हा लॉर्ड कचने जेव्हा फाळणीचा बनतो तेव्हा त्यांनी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना केली. त्यावेळेला त्यांनी अयोध्येची ज्यावेळेला संपूर्णपणे सर्वे केला होता त्यावेळेला त्यांनी तो जो बोर्ड जो आहे तो त्यांनी काळेराम मंदिराच्या बाहेरही लिहिलेला आहे. तिकडे लिहिलेलं आहे की जन्मभूमी स्थान मूर्ती विष्णू श्रीहरी.
तुम्ही असं सांगितलं म्हणताय काळे रामाची जी मूर्ती आहे ती विक्रमादित्याच्या काळात जी मूर्ती होती हा. ती तीच आहे. नंतर बाबरच्या लोकांनी जेव्हा ते मंदिर तोडायला घेतलं पुजाऱ्यांनी ती मूर्ती लपवली लपवली. आणि नंतर महाराष्ट्राच्या एक देशपांडे नावाच्या व्यक्तीच्या स्वप्नात राम आले. हम्म. ते शरयू नदीमध्ये गेले, तिकडे त्यांना ती मूर्ती स्थापन म्हणजे ती मिळाली आणि त्या मूर्तीचं जे मंदिर झालंय तर ही विक्रम म्हणजे साधारण 2-2.5 हजार वर्ष जुनी ती मूर्ती असेल असू शकते.